केडीएमसी निवडणुका सुरू झाल्या आहेत. कोणाची सत्ता येते, कोण बाजी मारतं आणि नागरिकांचा कल कोणाकडे आहे हे जाणून घ्या जिल्हा वार्ताहरांनी सुरू केलेल्या नव्या मालिकेत, ती म्हणजे क्या बोलती पब्लिक. आज मी कोपरमध्ये आहे. आपण इथल्या पब्लिकचं मत आज जाणून घेणार आहोत. राजकारण सगळं बदललेलं आहे. त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही, कोण कुठे बाजी मारेल काय मारेल हे सांगू शकत नाही. पण लोकांची सत्ता येऊन काय फायदा, लोकांचे कामच करीत नाही. 5 वर्ष सत्ता काम काय नाही, काय दिसत नाही, काय नाही. निवडणूक आली की सर्व येतात लोक आपल्या दारामध्ये, हे उद्या आम्ही करू, ते करू, ते करू. आल्यानंतर काहीच नाही. लोकांना पाणी नाही मिळत आहे. आयरे गावात पाणी नाही, 4-4 2-2 दिवसात पाणी येते. ही परिस्थिती इकडे आयरे गावामध्ये आहे. आता म्हणतात आम्ही पाणी देणार, निवडून आल्यावर पाणी देणार, आल्यानंतर कोण देत नाही. लोकांकडे बघित नाही. आता लोक घराघर फिरतायत, आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या, अशी बीजेपी आणि शिवसेना दोन्ही पार्टी ची युती झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे. महत्वाचा प्रश्न आहे इथे पाण्याचा प्रश्न, नंतर रहदारीमध्ये ट्रॅफिक जाम होते, त्याच्यामुळे रोडचा प्रश्न. आता रोडची कामं पण ते ऐन पावसाळ्यामध्ये घेतात, त्याच्या पावसाळ्याच्या अगोदर घ्यायला पाहिजेत. पावसाळ्याच्या अगोदर घेतली तर नाहीतर कॉन्क्रीटची कामं असतात, त्याच्यामुळे रहदारीला अडथळा येतो, कामं व्यवस्थित होत नाहीत. आणि परत तिथे जे रेल्वे स्टेशनच्या परिसरात जे गुंड लोक किंवा जे आपल्या याच्यामधून फिरत असतात, आपले हातगाडी वगैरे हे करून जे येतात, त्याच्यामुळे रहदारीला अडथळा येतो. त्याच्यावर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी त्यांच्यावर आणि स्थानिक नगरसेवक येतील त्यांचं पण लक्ष त्याच्यावर राहिलं पाहिजे, जेणेकरून जे कॉलेजला जाणारे तरुण मुलं असतात, मुली असतील, त्याच्या बाबतीत जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्या लोकांकडून त्यांना काही अपाय होता कामा नये. ह्या बाबतीत सर्व म्हणजे येणाऱ्या नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वच समस्या, पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, सगळ्याच समस्येच्या बाबतीत त्यांनी सहकार्य करायला पाहिजे. दुसरं खूप येणार आहे एवढं विकास कामं म्हणजे काय. आता हा एकनाथ शिंदे हे तर करतातच आहेत. परत एकनाथ शिंदे कसला बीजेपी, रवींद्र चव्हाण करतायत, करतातच.